नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कधी काही घडतं आणि आपण विचार करतो हे माझ्यासोबतच का, पण थोड्या वेळाने कळतं की ते घडणं हीच आपल्या यशाची पहिली पायरी होती. मित्रांनो, जीवनात येणारी प्रत्येक हार, प्रत्येक धोका, प्रत्येक अडचण ही एक संधी असते आपल्याला घडवणारी. आज आपण एक प्रेरणादायी विचार घेऊन आलो आहोत. विश्वास ठेवा, जे होते ते चांगल्यासाठीच होते. या विचारामागे लपलेला खरा अर्थ वरदान म्हणावं की शाप, या डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या पुस्तकातील एका भन्नाट प्रकरणातून आपण जाणून घेणार आहोत. सत्य घटना, प्रेरणादायी उदाहरणं, जसं की डेल कार्नेगीसारखा महान वक्ता, कमी उंची असूनही यशस्वी झालेला फुटबॉलपटू आणि एका राजाचा मंत्र्यासोबतचा विलक्षण प्रसंग. हो, आणि अगदी दाऊद इब्राहिमच्या आयुष्यातील एका क्षणाचा सुद्धा उल्लेख आहे, जो दहशत बनवण्याआधी फक्त एक माणूस होता. या सर्व गोष्टी आपल्याला शिकवतात, परमेश्वरी इच्छेवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा, कारण जे घडतं ते चांगल्यासाठीच असतं. तर चला या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. जीत की हार, व्हा तयार. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा तयार व्हा आणि लगेच सबस्क्राईब करून ठेवा. सुरुवात करूया आजच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि आयुष्य बदलणाऱ्या अशा व्हिडिओला. मित्रांनो, बऱ्याच घटना आपल्या आयुष्यात घडतात आणि आपण विचार करतो की त्या घटनांना वरदान म्हणावे की शाप. माणूस विचार करतो कोणता आणि होते काय. ज्यांच्यावर विश्वास असतो ते धोका देतात आणि ज्यांच्याकडून काहीही आशा नसते ते अडचणीत साथ देतात. ज्या घटना दुर्भाग्य असतात त्या अचानकपणे सौभाग्य होऊन जातात आणि सौभाग्य दुर्भाग्य बनते. अशी उदाहरणे आपणा सर्वांच्या जीवनात अनेक वेळा येतात आणि मागे वळून पाहताना त्या घटनांना वरदान म्हणावे की शाप म्हणावे हे समजत नाही. ही मुंबईत माझ्या ओळखीच्या व्यक्तीबाबत घडलेली एक सत्य घटना आहे. ती कोणती? त्यांना एका मीटिंगला जायचे होते म्हणून ते लोकल पकडण्यासाठी स्टेशनात शिरले. गाडीत चढताना खूप गर्दीमुळे त्यांचा चष्मा फलाटावर पडला. चष्मा उचलण्यासाठी ते उतरताच एकमेकांना धक्के देणाऱ्या गर्दीने त्यांना मागे ढकलले आणि गाडी निघून गेली. त्यांनी गाडीत चढायचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही. ते स्वतःवर खूपच चिडले कारण पुढची गाडी येण्यासाठी खूप वेळ बाकी होता. खूप कष्टाने त्यांनी एका VIP ग्राहकाच्या मुलाखतीची वेळ घेतली होती. ती फुकट हातची गेली. दिवसच वाईट आहे असे ते म्हणू लागले. काही वेळानंतर त्यांना कळाले की ज्या गाडीत चढायचा ते प्रयत्न करत होते त्याच गाडीत बॉम्बस्फोट झाला आणि कित्येक लोक प्राणास मुकले. हे ऐकताच ते सुन्न झाले. थोड्या वेळापूर्वीच ते स्वतःवर भडकले होते आणि आता असा धक्का बसला की ओठातून शब्दही फुटत नव्हता. त्याच दिवसाला ते जीवनाची नवीन सुरुवात मानतात. या गाडी चुकण्याला वरदान मानावे की शाप? जगातील महान वक्ता डेल कार्नेगी फुटबॉल खेळाडू बनू इच्छित होता. त्यांच्या कमी उंचीमुळे त्यांना चांगल्या संधी मिळाल्या नाहीत आणि फुटबॉलचा विचार त्यांनी सोडून दिला. स्वतःच्या उंचीची ते नेहमी देवासमोर तक्रार करीत असत. ते उंचीला शाप मानत होते कारण त्यांना फुटबॉल खेळणे सोडावे लागले. परंतु नंतर त्यांची ख्याती जगातील सर्वाधिक लोकप्रिय वक्ता म्हणून पसरली. फुटबॉल न खेळू शकण्यास इथे वरदान मानावे की शाप? आता एक वेगळं उदाहरण पाहूया. एक राजा त्याच्या मंत्र्यासोबत शिकारीला निघाला. अचानक एका टोकदार झुडपाने त्याचे बोट कापले. सोबत असलेला मंत्री म्हणाला, महाराज, यात निश्चितच देवाची काहीतरी मर्जी असावी. मंत्र्याच्या म्हणण्यावर राजा नाराज झाला आणि त्याने अंगरक्षकाला सांगितले, याला कारागृहात टाका. हे बोट कापल्यामुळे काही विशेष घडले तर मंत्र्याला त्याच्या वजना एवढे सोने मोजून द्या आणि काहीच न घडल्यास त्याला कारागृहात सडू द्या.
दुसऱ्या दिवशी महाराज शिकार खेळत असताना रस्ता विसरले आणि एका जंगली टोळीच्या हाती सापडले. त्या टोळीत बळी देण्याची तयारी चालू होती. टोळीवाले नवीन माणूस पाहून खुश झाले आणि त्यांनी राजाला बळी देण्याचा विचार केला. ते राजाला बळी देण्यासाठी घेऊन जात असताना एका व्यक्तीने राजाचे कापलेले बोट पाहिले. तो जोरात ओरडला, या व्यक्तीच्या अंगाला इजा झालेली आहे. देवी या बळीने नाराज होईल. त्या कापलेल्या बोटामुळे राजाला मुक्त करण्यात आले. इथे बोट कापले जाण्यास वरदान म्हणावे की शाप? मित्र हो, कित्येक वेळा अशा घटना घडतात ज्यासाठी आपण आयुष्यभर रडत राहतो. असे वाटते की सर्व काही संपले. कधी वाटते की देव आपल्यासोबतच असे का करतो? नेहमी नेहमी काय म्हणून अडचणी येतात? वरदान म्हणून की शाप? असा प्रश्न आपल्या मनात वारंवार येतच राहतो. तर मित्रांनो, एक जुनी म्हण तुम्ही ऐकली असेल, जे होते ते चांगल्यासाठीच होते. या म्हणीवर विश्वास ठेवा. पूर्ण मेहनत केल्यानंतरही चांगले परिणाम न दिसल्यास त्यांच्या कारणांचा गांभीर्याने विचार करा आणि उपाय शोधा. परंतु स्वतःला समाप्त समजू नका, कारण ईश्वर तुम्हाला त्यापेक्षा सर्वोत्तम देऊ इच्छित असेल. असेही होऊ शकते. तुमच्या हातात एक सूत्र आहे, ठामपणे योग्य दिशेने काम करणे. कर्म करत राहा, फळ स्वतःच चालत येईल. तुम्हाला त्रस्त करत असणारी प्रत्येक अडचण उद्या यशाचे नवे दरवाजे खुले करू शकते. काय झाले? का झाले? माझ्या हातानेच का झाले? असे झाले असते तर चांगले झाले असते. तसे झाले असते तर जास्त चांगले झाले असते. शेवटी मीच सापडतो काय, इतर कुणी का नाही? यासारख्या अनेक ओळी विसरून जा, कारण आजचे वरदान उद्या शाप ठरू शकते आणि आजचा शाप उद्या वरदान ठरू शकतो. जसे की दाऊद इब्राहिम मुंबईत असताना त्याचे लांबचे नातेवाईक स्वतःला दाऊदच्या जवळचे आहेत असे सांगून स्वतःची छाती ठोकत होते. दाऊदचे असणे त्यांच्यासाठी एक वरदान होते, कारण पूर्ण मुंबईत दाऊदची दहशत होती आणि या दहशतीमुळे त्यांचे कोणतेच काम थांबत नव्हते. मुंबई बॉम्बस्फोटाच्या नंतर दाऊदची सर्व संपत्ती पोलिसांनी सील केली. सर्व नातेवाईकांच्या मुसक्या बांधून जेलमध्ये टाकले. दाऊदची नाते आणि ओळख असणे आता त्यांच्यासाठी शाप उरले होते. सांगायचा अर्थ हाच की जीवनात ज्या गोष्टींना आपण दुर्भाग्य मानतो त्या भविष्यात सौभाग्य ठरू शकतात. त्यामुळे परमेश्वराच्या इच्छेचा विश्वास बाळगा. तुमची 100% शक्ती लावा. हाती असलेले कोणतेही काम पूर्ण शक्तीनिशी करा. मित्रांनो, जीवन म्हणजे एक रहस्यपूर्ण प्रवास आहे. आपण आज जे अपयश आपल्याला वाटतं ते उद्या यशाचं दार उघडू शकतं. आजचा धोका कदाचित उद्याचं सौभाग्य ठरू शकतो. डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या पुस्तकातून आपण हे स्पष्ट पाहिलं. काही गोष्टी वरदान असतात, पण त्या शाप वाटतात आणि काही शापच नंतर जाऊन वरदान ठरतात. डेल कार्नेगीचा संघर्ष, एका छोट्या उंचीच्या फुटबॉलपटूची जिद्द आणि अगदी दाऊद इब्राहिमचा वळण घेणारा क्षण, या सगळ्या सत्य घटनांमधून एकच संदेश मिळतो, विश्वास ठेवा. जे होते ते चांगल्यासाठीच होते. आयुष्य आपल्यासाठी काहीतरी खास राखून ठेवलेलं असतं. फक्त आपल्याला त्यावर विश्वास ठेवून प्रामाणिक मेहनत करत राहावं लागतं. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सर्वोत्तम कर्म करत राहा, कारण जे घडलं त्यामागे एक उद्देश असतो आणि तो उद्देश आपलं यश घडवण्यासाठीच असतो. तर चला मित्रांनो, आजपासून तक्रारी थांबवा. आयुष्यात जे घडतं ते स्वीकारा आणि त्यातून यशाचा नवा मार्ग शोधा. कारण जितकी हार ही आपल्या हाती असते. फक्त विश्वास हवा आणि धैर्यसुद्धा. विश्वास ठेवा. जे होते ते चांगल्यासाठीच होते. मित्रांनो, जर तुम्हाला हाच विचार प्रेरणादायक वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी प्रवासात. धन्यवाद.